मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहेत मिस्टर अमोल भगत. अमोल आहेत आणि जयवंत यांच्यासाठी कॅश प्राईज आहे देवरामजी पाटील यांच्याकडनं जे कॅश प्राईज आहेत. तर अमोल भगत आणि जयवंत पाटील आपण दोघांनी या, कारण मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाणार आहे आणि काही कॅश प्राईज आहेत. समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं पुन्हा एकदा आदेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. आता ही लढाई अशी चालली ना की आता पॉईंट टेबलमध्ये टॉपला तो संघ आहे, पण हे दोन संघ आहेत. या दोन संघापैकी बाप्पा साई 2 सामन्यामध्ये 2 विजय संपादित करून तोही आलाय. तर जसं तुम्ही टॉसला विचारलं होतं की मागचा एक सामना तो जवळच्या फरकानं पराभूत झालेत, तेही आता सामन्यामध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. आता दोनही शर्यत असेल, दोन्ही संघादरम्यान ही लढत. अव्वल दर्जाची कामगिरी, योग्य ती मेहनत, योग्य तो सामंजस्यपणा, सांघिक खेळ, एकमेकांवर विश्वास, या सर्व काही गोष्टी मायने राखणार आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होईल सुरुवात. पहिला गोलंदाज अगदी सौरभ याला आपण पाहत आहे, निलेश सोलंकी हा स्ट्राईक एंडला फलंदाज, तर एक एंडे हेमंत याला आपण पाहत आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा मानस, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहत आहे त्या दिशेने आहे. पहिली धाव अगदी निलेश सोलंकीच्या बॅटमधनं. आमच्या समवेत तुकाराम मंगेला सर हे सुद्धा आहेत. खूप चांगला आज सामने आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रत्युत्तर मिळते आणि रिझल्ट सुद्धा मिळतो. हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आज जी फलंदाजी राहिले ती उल्लेखनीय राहिले. आज नवतरुण उभारत्या सिताऱ्याने सुद्धा इम्प्रेस केले, फलंदाजाने सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. दोन्ही अनुभवी आणि नवीन खेळाडूंनी जसं तुम्ही उल्लेख केला लक्ष वेधलेलं आहे खास करून या मॅचकडे. नाही हेच तर करायचं होतं ना, वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगला हेच करायचं होतं. सांगड घालायची होती, युथ अँड एक्सपिरियन्स या दोघांना एकत्र आणायचं होतं आणि तेच काम VGPL योग्य पद्धतीने केले. ऍब्सोल्युटली खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन, योग्य त्या स्टेजवर आपला परफॉर्मन्स दाखवलाय. फटका हवेमध्ये उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न झाला, त्या दिशेने फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धाबेकरिता हा प्रयत्न आणि अगदी या 2 धाबा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील. दुहेरीच्या मदतीने 4 रन्स ऑन अ कार्ड 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. निलेश सोळंकी आणि हेमंत ही जोडी मैदानावरती. तर पहिले षटक ॲज युजल फणसपडे गावचा प्राईड. आता सौरभ 4 अंकांवर धावफलक, 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. सौरभ याला अगदी आपण पाहताय हर हुन्नरी खेळाडू आहे, ज्याने आपला खेळ खूप चांगल्या पद्धतीने अगदी मेंटेन केलाय. सातत्य. VGPLचं पहिलं सीझन मॅन ऑफ द सिरीजचा हकदार तो सौरभला अगदी आपण पाहताय. योग्य त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन खेळण्याचा हा माणूस आहे. बापासाई फणसपडा हा संघ मैदानाच्या दिशेने मागचा सामना डॉमिनेशनने जिंकलाय आणि त्याचा कॉन्फिडन्स अगदी पाहायला मिळतोय ऑन फील्डवर सुद्धा. नक्की आत्मविश्वासाने भरलेला संघ आहे आणि तो आत्मविश्वास आता परावर्तित होतोय, त्यांच्या ऑल ओव्हर परफॉर्मन्स वरती पराभूत होतोय. आणि सौरभला जसं उल्लेख केला होता पहिल्या वर्षीचा तो मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्तम खेळाडू होता आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये त्याने केलेली प्रगती या टेनिस क्रिकेटमध्ये सर्वांनी पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे तो महत्वाचा खेळाडू आहे. चांगले षटक पहिला हात होतोय. धावा फलकावरती 4 धावा स्कोर कार्डवर आहेत हेमंत आणि निलेश. पॉवर प्ले आहे, थोडंसं मार्जिन ऑफ एरर गोलंदाजाकडे कमी असतं पॉवर प्ले मध्ये, म्हणून फलंदाजाला इथे थोडासा फायदा घ्यावा लागेल. परंतु एक व्हेरिएशन युक्त गोलंदाजी अतिशय सुरेख आहे. योग्य त्या पद्धतीची लेन, योग्य त्या पद्धतीने व्हेरिएशन, अचूक टप्प्यावर योग्य ते नियंत्रण, आउटसाइड ऑफ हा चेंडू आणि परंतु हलकसं फिंगर रोल केलं गेलं होतं. ज्यावेळी चेंडू पडला हलकासा आपण पाहू शकाल हवेमध्ये थोडासा वळाला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातकंडामध्ये डॉट बॉल. विविधता आणतोय आणि व्हरायटी द्यावी लागणार आहे. काहीतरी वेगळं पण तुमच्याजवळ असायला हवं, तर तुम्हाला लक्षात ठेवणार. वेगाने हाताळला होता इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू चालत सीमारेषेचा बॉल पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात पण चेंडू गेला सरळ त्यांना चकवून कव्हरच्या दिशेनं शेवटच्या चेंडूवरती आलाय VGPL चौकार. आपण मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील मॅनेजमेंट अष्टबोली खेळ ज्याने केले अमोल भगत राहिले. आता मागच्या सामन्यातील सामनावीर आणि ते देण्यासाठी व्यासपीठात उपस्थित सन्माननीय देवरामजी पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय अमोलला हा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीरचा पुरस्कार इथे प्रदान होतोय. त्यावेळेला महिला वर्गाचा देखील शुभागमन व्यासपीठावरती झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुप्रिया पाटील, योगिता नांदुरकर, डी पाटील यांचं आगमन होतं. एक कॅश प्राइज आहे देवराम पाटील यांच्याकडनं खास करून जयवंत एक 40+ मास्टर खेळाडू. आज त्याचा क्लास मास्टर क्लास आपण पाहिला आहे आणि त्या मास्टर क्लास साठी देवरामजी पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राइज दिलं जातंय.
कॅश प्राईज दिले जाते. आपण बघतोय हा मास्टर खेळाडू आहे. एकदा टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी व्हायला हवा. कारण आज जर बघितलं तर 40+ क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीनं जयवंतजी खेळतात आणि त्यांना देवरामजी पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राईज. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आदेश आमच्या जोडीनं सज्जित. निलेश सोलंकी आहे स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय. समोरच्या दिशेने कणकर फटकाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम हिट. निलेश सोलंकीच्या बॅटमधनं अर्धा डझन धावा, षटकार. थँक्यू. अजून एक कॅश प्राईज आहे 3 डॉटसाठी. अक्षयला 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अक्षय पूजा देवरामजी पाटील आहे, त्यांना विनंती आहे आपले शुभस्य आपण बघतोय. आणखी एक तगडा प्रहार समोरच्या दिशेने. आता थांबायचं नाही, आता लढायचं हे म्हटले निलेश सोलंकी याने. अफलातून बॅक टू बॅक 2 इन अ रो, षटकार. काय फटका. चेंडू स्लॉट मध्ये देऊन बसले निकेश. टप्पा चुकला आणि योग्य त्या टप्प्यावर हा गेम होत असताना निलेश सोलंकीच्या बॅटमधनं उतुंग भरारी घेणारा हाय हँडसम मॅक्झिमम हिट. निलेश याने थोडस जखमी शेर आहे. मागे पराभव स्वीकारायला लागला होता. हे जखमी शेर आहे आणि जखमी शेर जास्त घातक असतो आणि तेच आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये जसा स्टार्ट केला होता निलेशनं, तो पराभव थोडासा जिवारी लागलाय. तो पराभव जिवारी लागलाय आणि म्हणून या सामन्यामध्ये तशा चुका करायच्या नाहीये, मिस्टेक करायची नाहीये. किंबहुना बॅटिंग अशी करायची ना की मोठा थापाला उभारायचा आणि त्या उद्देशानं निलेश खेळतोय. आणि नक्कीच मानसिकता त्याने दाखवली होती जेव्हा टॉस करण्याकरिता आला होता की इथून बॅटिंग करून जास्तीत जास्त धावा बनवायचे. उर्वरित सामन्यामध्ये चांगली कामगिरी तर करायची आहे, परंतु प्रत्येक चकाकणारं सोनं नाही आहे क्रिकेटमध्ये. इथे विकेट मिळाली. निलेश कंटिन्युअसली अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता, प्रयत्न फसला. विकेटचं पतन. शॉट हलकीशी लेंथ मागे होती. पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट तर करायचं होतं, परंतु त्या दिशेने तन्मय अगदी अस्थित होते आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा झेल अगदी कन्वर्ट केला. अगोडप्याची लेंथ थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. जो ब्लॅटचा ब्लेड आहे ना, हलकाचा स्टिकरवर हा चेंडू लागत असताना आणि त्याचंच कारण मिसटायमिंग स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. जसं विश्लेषण केलं आणि एखादा गोलंदाज खुश कधी होतं माहितीये का, जसं तुम्ही उल्लेख केला, एखादा बॉल जेव्हा बॅटच्या स्टिकरला किंवा टोला लागतो त्यावेळेला तो गोलंदाज देखील खुश होतो की जे परफेक्ट ज्या अप्रोचनं गोलंदाजी तुम्ही केलेली आहेत ना, तुम्हाला हिट करायचं होतं तिथे तो हिट केलाय. पण मागे जर पाहिलं तर एक षटकार टोकल्यानंतर थोडंसं सेलिब्रेशन पाहिलं होतं निलेशचं, पण त्याला माघारी परतावं लागलंय. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदान दाखल होतंय राकेश. संघाची धावसंख्या 20 आहे. 1.5 षटकांचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा दोन्ही टीमला, प्रत्येक टीमला आपण विनंती करतोय ज्यावेळेला मॅच सुरू असेल तेव्हा आपला एक्स्ट्रा खेळाडू, राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. आपला तो असू द्या, राखीव खेळाडू आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असू द्या. निकेशचा या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये 2 षटकार पाहिले, एक महत्वाचा विकेट, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील. पायावरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला फील्ड करताना थोडासा वेळ घेतला, टाइम गेला आणि टाइम जात असताना एक धाव देखील झाले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धाव आहे धावफलकावरती 1 गडी बाद 21. ज्याने मात्र परिपूर्ण अगदी रंग तारण्याचं काम डीजे यशवंत ऑन स्क्रीन अगदी आपण पाहू शकाल. डीपीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर प्रक्षेपण. 21 अंकांवर 1 गडी बाद. या स्पेलमध्ये सौरभ आपण पाहताय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता आणि या संघाकडनं हे 3रं षटक असेल. चांगली सुरुवात तर मिळाली. 10.50च्या गतीने धावा तर आल्यात, कारण की निलेशाने योग्य ती सुरुवात करून दिली. आता इथे राकेश गोवारी याला सुद्धा साथ द्यावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट आता लॉंग स्टॉप रिझनला. लॉंग चेस आहे. चेंडूला रोखणं थोडंसं मुश्किल.
मिळतील नशीब पूर्ण या 4 धावा बायच्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने अर्जित होतील. रिप्ले पाहिला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील का. हा मिस केला होता पहिला तर बॅट्समनने मिस केला, पाठीमागे यष्टीरक्षकाने मिस केला, विकीने मिस केला होता. चांगले मित्र आहेत एकमेकांचे, पण आता काय झालंय हा मिस केलेला दोस्त नारा असं आहे. राकेश यांच्यासाठी कॅश प्राईज आहे. षटकारासाठी देवरांजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर होत असताना आपण फक्त स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडूला फीड केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. हेमंत आणि राकेश ही जोडी आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर यांना संघाची धावसंख्या 27. 27 रन्स ऑन गार्ड. एक गडीच्या मोबदल्यात 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा येत आहेत एक्स्ट्राच्या रूपाने. तदनंतर दुहेरी धाव ज्याने कॉन्फिडन्स वाढेल. राकेशाला थोडीशी इनिंग बिल्ड करावी लागेल. अगदी वेळ आहे त्याच्याकडे. जर चांगला वेळ घेतला तर लेफ्ट हँडर बॅटर नेहमीच आक्रमक असतात, हे आपण प्रामुख्याने पाहिलंय. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. धावफलक 28 या अंकांवर. वेळेचं गणित महत्वाचं. एक चांगला उल्लेख तुम्ही केला. थोडासा टाइम स्पेंड करायचा आहे खेळपट्टीवरती, थोडासा वेळ व्यतीत करायचा, या सर्व गोष्टी आहेत. पण सौरभला काय करायचं आहे, तो वेळ द्यायचा नाहीये. बॅट्समॅनला तो वेळ द्यायचा नाहीये आणि तोच प्रयत्न होतोय. हा थोडासा वेगवान चेंडू हाताळला होता, त्याच्यामध्ये दिशा भरकडली. राईट आर्म राऊंड द विकेट गेलं. टुवर्ड्स द बॅट्समॅन जायचं होतं आणि हा चेंडू हाताळताना बघा दिशा भरकडली, चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. व्हाईट बॉल. थोडासा अँगल अगदी बाहेरच्या दिशेने जात असताना डाऊन द लेग हाताळण्याचा प्रयत्न. 29 या अंकांवर ही धावफलक. 2 चेंडू लगातार आपण पाहत आहे वाईटच्या रूपाने हाताळलेत. यावेळेस ही चांगली लाईन आहे. अगदी समोरच्या दिशेने चेंडूचा टप्पा आणि तदनंतर हलकसं वळण. चेंडू बीट झाले. डॉट बॉल. लेफ्ट हँडर साठी हा आयडियल सिच्युएशन आहे. योग्य टप्पा तिथे आहे. पहिला तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळा, त्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जावा. ही चांगली लाईन आहे जी आता सौरभने लागले. या षटकातील 4था चेंडू. त्याच पद्धतीने तोच टप्पा राखला होता. झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल टिपला गेलाय. जे डावपेच रचले होते, रणनीती आखली होती, अक्षरशः त्या डावपेचामध्ये अलगद सापडलेत राकेश आणि परतावा लागले पॅव्हेलियनच्या दिशेनं. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतय गाणं. चामुंडेश्वरी मातेच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतय गाणं. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जोरानं जेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. जेल टिपला गेला. 9 रन्स ऑन गार्ड. दुसऱ्या गडीचं अगदी इथे आपण पाहू शकाल पतन झाले. ही लेंथ होती. पुन्हा एकदा खिचून मारण्याचा प्रयत्न केला राकेशाने आणि मोहित होते त्या दिशेने. पॉइंट रिझन मध्ये खूप चांगला पद्धतीचा झेल त्याच्या माध्यमातून अगदी टिपला गेला. फलंदाज राकेश थोडासा जो फॉर्म आहे ऍज अ बॅटर म्हणून तो चिंतेजनक आहे. म्हणून मी म्हटलं की थोडासा वेळ घ्यायनं आणि घ्यायला हवा होता, परंतु वेळ त्या ठिकाणी घेतला नाही आणि त्या दिशेने अगदी बाद होऊन तंबूच्या दिशेने जावं लागते. गौतम आहे नव्याने फलंदाज. 29 अंकांवर 2 गडी बाद. पुढील बॉल सौरभ गोलंदाजी मार्कवर. गौतमच्या बॅटमधनं खूप चांगला फटका. फक्त आणि फक्त टायमिंग. व्हॉट अ स्ट्रोक. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. डेलिकेट टचचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला. मॅक्झिमम हिट 6. टायमिंग साठी जबरदस्त टायमिंग. बॅकफुटला गेला आणि बॅटच्या स्वीट स्पॉटला हा चेंडू लागलाय. प्युअर टायमिंग वाला फटका खेळाय गौतम. हा ब्लाइंड होता. अहो काहीतरी घडलंय मैदानावरती. बघूया. पंच इशारा करतीलच आम्हाला. काया पिया कुछ नाही. ग्लास थोडा बाराना. हिट विकेटचा हा गडी बाद झालाय. गौतम उत्तम खेळत होता आणि हिट विकेटच्या स्वरूपात गडी बाद. निराशा चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते गौतमच्या. रिप्ले बघा. मागच्या चेंडूवरती एक षटकार आपण पाहिला होता गौतमच्या आणि नेक्स्ट बॉलवरती काय घडलंय. एक तर पहिला त्या क्रीजच्या कोण्यातनं सौरभने चेंडू हाताळला. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती नजर नव्हती ब्लाइंडली आणि फॉलो थ्रू मध्ये जेव्हा बॅट मागे गेली पुढे आली तेव्हा स्टंपला लागले. स्टंपला बॅट लागले. हा हिट विकेट नाही आहे. हा असा विकेट आहे ज्याच्याने तो हिट झालाय ना, तो टीमच्या वर्मावरती घाव घातलाय. महत्वाचा गड.
आणि अगदी त्या दिशेने निराश आहेत, कारण की गौतम याने या अगोदर सुद्धा काय जबरदस्त स्ट्रोक खेळले होते. या अगोदर सुद्धा आपण चांगलं कौतुक केलं होतं त्याचा स्ट्रोकचं, पण हलकीशी नजर लागले असंच म्हणावं लागेल. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आता अजय वैती नव्याने फलंदाज, 35 अंगांवर 3 गडी बाद. आता ज्या स्थितीमध्ये अजय आहे ती स्थिती सुद्धा त्याला साजिशेची आहे, म्हणून या साजिशाच्या स्थितीमध्ये त्याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आता आपला संघाला योग्य त्या दिशेने योग्य त्या टार्गेटकडे घेऊन जायचं असेल तर इथून हेमंत आणि अजयची जोडी खूप महत्वाची असेल. नक्की चांगलं विश्लेषण तुम्ही केलं. याचा अर्थ काय माहिती का, तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेतो. 35 धावा झाल्यात आणि जी ताकद बाप्पासाहेब फणसपाडीची आहे ना, ती ताकद पाहता अजून 35 पाहिजे, अजून 35 पाहिजे. टीम वाघोबा स्पोर्ट पाटीलपाड्यासाठी. योगेश आहे या स्पेलमध्ये अगदी आपण पाहत आहे. आउटसाइड ऑफ चेंडू टाकण्याचा मानस धाव घेण्याकरिता प्रयत्न होता, परंतु इथून अगदी आपण पाहू शकाल लिव्ह केलं या चेंडूला आणि डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळते. पहा कॉन्सन्ट्रेट नाही आहे, धावा इथून घेण्याकरिता हेमंत प्रयत्न करीत नाहीये. स्वतःकडे इथून स्ट्राईक ठेवण्याचा हा मानस आहे. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे, नो डाऊट. आतापर्यंत या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल विकेट गेल्यात, परंतु धावा सुद्धा आल्यात. परंतु या धावा कन्सिस्टंटली जर यायच्या असतील तर फलंदाजी याच पद्धतीने करावी लागेल. का स्ट्राईक रोटेट केली नाही ह्याचं महत्व दाखवलं या चेंडूवर. स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रोक, 6 धावा मॅक्झिमम हिट. थँक्यू. याच्या अगोदर ज्या वेळेला धाव घेतली नाही तर पाटील के आवाज देत होते, पाटीलपाडा वाघोबा टीमचे के भाई रन रेला था, लेकिन हेमंत ने कहा मैं हूं ना, मी आहे तिथे हा फटका खेळण्यासाठी. तो शाहरुख खान स्टाईल आहे ना, मैं हूं, मी आहे तिथे, मला मोठा फटका खेळायचा आहे, सिक्सर मारायचा आहे. आणि ती क्षमता, ती गुणवत्ता किंवा तो विश्वास, तो आत्मविश्वास माझ्याकडे आहे आणि तेच या फटक्यामध्ये दिसून आलं होतं. आई फटका खेळा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑनला फील्ड केलाय, 1 बाउन्स फील्ड केले गेले. एक धावे चेंडूवरती जरूर पुढे केलेत. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो 42. मनसुबे क्लिअर आहेत. आता हेमंत याचे की मी शांत बसणार नाहीये, इथून स्लॉग हिटिंग करायचीच आहे. 42 या अंकांवर 3 गडी बाद. 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजय वैती असेल यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज. अजयचा फटका थ्रू दी कव्हर, चांगला स्ट्रोक आहे, चांगलं टायमिंग. 1 बाउन्सने क्लिअर होईल इनटू द फेन्स. लॉंग ऑफ क्लिअर करणारा VGPL चौकार. थँक्यू. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि ताकद काय होती बघा. या फटक्याच्या मागे जर आपण बघितली तर अजयची ताकद आपण पाहिली होती. डावखुरा गोलंदाज योगेश, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर पाहिला आणि जस्ट बॉन्ड लाईनच्या आत हा चेंडू लँड झाला. 46 धावा धावफलकावर 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजय जो स्ट्रायकर आहे या षटकाचा खेळ पाहिला, 1 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आलाय. आडव्या बॅटनं याच्या अगोदर तुम्ही इतका चांगला फटका खेळला, टेक्निकली परफेक्ट खेळला आणि हा अक्रॉस लाईन आडव्या बॅटनं फटका खेळलाय, मिस केलाय, निर्धाव चेंडू. 46 या अंकांवर 3 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामध्ये. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात योगेशाने. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइड ला इंटू द गॅप मध्ये, फ्लॅट 6. हीच ओळख आहे अजय वैती याची, त्याचं चालणं महत्वाचं. संघाच्या हिताकरिता शेवटच्या चेंडूवर आलाय मोठा फटका 6 धाब्यांचा आणि धावफलक 50 क्रॉस. 52 या अंकांवर 3 गडी बाद. तेरी आज्ञा का योगा जल येऊ शकतील. आणि जसं मी उल्लेख केला होता ज्यावेळेला 35 झाल्या होत्या तर किमान 35 कारण ताकद आहे. बाप्पा साई फणसपाड्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे आणि नुसती स्ट्रॉंग नाही आहे, या स्पर्धेमध्ये ती क्लिक झालेत आणि त्यांनी मागच्या 2 सामन्यामध्ये ती ताकद आपली दाखवलेली आहेत. शेवटच्या षटकात गोलंदाज रेडी, धावा धावफलकावरती 3 गडी बाद. 52. अनिकेत याला अगदी आपण पाहता या स्लॉग ओव्हर मध्ये
ऑन साईडला खेळला आहे, खूप चांगला फटका आहे, परंतु टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्कोअरला एक दिशेने अगदी फील्ड होईल. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. होल्डर या नावाने ओळख आहे. नेहमीच डोळीव्या गावातून अजय वैद्य याला महत्वाचं योगदान मिळालंय टेनिस क्रिकेटच्या या पटलावर. पर तुम्ही म्हटलं ना, जो सूर थोडासा कुठेतरी मागे होता तो सूर सापडण्याचा प्रयत्न करतायत आणि या मॅच मध्ये ती नॉक येईल का याची सुद्धा प्रतीक्षा आहे. बॅटच्या आतली कडा शॉर्ट फाईन लेगला फील्ड होईल. एक सिंगल धाबेवरच म्हणजे दोन्ही चेंडूवर सिंगल आलेत आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 54 54 या अंकांवर. 54 धावा धापलकावरती अनिकेत शेवटचे षटक हाताळतोय आणि जबाबदारी त्याच्यावरती काय दिली माहिती का बाप्पा सई फणसपणे की आज स्कोरबोर्ड 60च्या पार जाता कामा नाही, 60-65 पर्यंत जाता कामा नाही आहे. ही जबाबदारी त्याला दिलेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कडक स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह चौकार. फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न चेंडू अगदी आपण पाहू शकाल. अजून ब्रेड केले लोअर फुल टॉस होता आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल बिटवीन द गॅप खेळलंय आणि स्वीपर कव्हरला अगदी हा चेंडू सरळ निघून गेला 4 धावेंकरिता. 58 या अंकांवर स्कोर कार्ड आहे 58. हो, कोलवर लेन यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. हलकसं थोडंसं पद्धत आले ते असतं तर या चेंडूपर्यंत पोहोचणं हे शक्य झालं असतं, परंतु थोडेसे मागे राहिले. जागेवरून खेळण्याचा हा मानस आणि जिथून अगदी आपण पाहत आहे की हलकासा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळाला आणि सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा ज्या मागच्या चेंडूचं जर विश्लेषण आपण पाहिलं ना तर एक जो चौकार आला त्यावेळेला बॅटची फेस ओपन केली होती आणि जो डॉट आला ना त्यावेळेला त्याने तो फ्लॅट खेळला होता. बघा बॅटची फेस जर ओपन केली, तुम्ही जसं विश्लेषण केलं तो फटका खेळताना तुम्हाला तो बॅटची फेस ओपन करायची होती, ती नाही करता आली. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दाबाय दाबलकावरती 58 3 गडी बाद 58. मिस केला. एक चौकार धरून आला पण त्यानंतर सांगितलं अनिकेतनं भाई हम भी कुछ कम नाही आहे, मी काय कमी नाही आहे. 3 निर्धाव चेंडू हाताळ्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि जसं मी म्हटलं होतं ना अनिकेतला सांगितलं होतं हा स्कोरबोर्ड 60च्या पार जाता कामा नये का, तर बाप्पासाईनं मागच्या सामन्यामध्ये 60चा पाठलाग केलाय. आता तो 59चा पाठलाग करायचा आहे तो बाप्पासाई. पुढचा मॅच ज्याचा उल्लेख केला जाईल बाप्पासाई फणसपडा वागोबा पाटीलपडा. हा सामना रंगतोय मैदानाच्या दिशेने. 58 धावा झाल्यात. 59 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. पुढील मॅच वीर योद्धा तलावपडा आणि रॉयल स्ट्रायकर 7999 या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण चला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. पहिल्या इनिंगची समरी आपण पाहू शकाल. निलेशने कणखर सुरुवात करून दिली, 13 धाब्यांचं योगदान. हेमंत 18 धाबा, परंतु तेवढा जो स्ट्रॉंग फिनिश करायला हवा होता तो स्ट्रॉंग फिनिश झाला नाही. तदनंतर गोलंदाजी सौरभ याने 2 षटकं हाताळली, 18 धाबा 2 विकेट. निकेश याने 1 षटक हाताळलं, 13 धाबा 1 विकेट. योगेश मात्र एका षटकामध्ये महागडे ठरले गेले, 17 धाबा त्यांच्या षटकामध्ये. परंतु अनिकेत याने शेवटचं अंतिम षटक ज्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या, खूप महत्वाचा अगदी आपण पाहताय. 58 धाबा लागल्यात. 59 धाब्यांचा अगदी पाठलाग करावा लागेल. हा वॅगन व्हील अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने अगदी मोठे स्ट्रोक आलेत. 3 मोठे फटके पाहायला मिळाले ज्यामध्ये अगदी आपण पाहताय जवळजवळ 5 चौकार हे अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच व्ही शेपमध्ये जास्त धाबा आल्या. निलेश, अजय वैते आणि तदनंतर हेमंत याची फलंदाजी ज्यामध्ये काही सिंगल सुद्धा आहेत, काही डबल सुद्धा परिवर्तित केल्यात. म्हणजेच एकंदरीत हे वॅगन व्हील अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला टॉसच्या दिशेने आपण वळतोय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल चला आपण हजर राहा. वीर योद्धा तलावपडा आणि रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपडा. टॉस अगदी त्या दिशेने केला जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत डे नाईट रजनी स्पर्धा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 सीझन 3. चला प्लीज बोथ टीम कॅप्टन्स डोंट वेस्ट द टाइम. वीर योद्धा तलावपडा आणि रॉयल स्ट्रायकर 7999 चला त्वरित या, लवकरात लवकर या. टॉस करण्यासाठी आपण विनंती करू. ढाणू सेवाभावी संघटनेचे सल्लागार इथे उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कप्तान कर्णधार चला वीर योद्धा आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्ट्रायकर 7999 या दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा मॅच आहे. वीर योद्धाला पुन्हा एकदा लय सापडायची आहे तर हा सामना जिंकणे गरजेचं आहे आणि 7999 रॉयल स्ट्रायकरसाठी तरी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यांना तर मस्ट विन आहे, जिंकणं फार गरजेचं आहे. वीर योद्धा टीम तिथे पोहोचतील आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करू. संग्रामजी पाटील जे उपस्थित आहेत
चला 2 टीम कॅप्टन, चला लवकर या. वीर योद्धा आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्ट्रायकर 799. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. पाहुणे देखील इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कारण मॅच तो देखील तिथे सुरू होतोय. तेव्हा आपण या साईडला टॉस केला जाईल. सकरामजी पाटील आहेत. हेड्स इज द कॉल अँड इट्स स्टिल टॉस जिंकलाय टीम रॉयल स्ट्रायकरनं. दादा आपण शुभेच्छा द्या दोन्ही टीमला आणि पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचंय. टॉस जिंकलाय वैभव. सर्वप्रथम निर्णय चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तिथे मॅच सुरू होते. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा कारण महत्वाचा मॅच आहे. मॅच ऑन गोईंग आहे. समोरच्या कक्षामध्ये हलकासा बदल होतोय. समोरच्या कक्षामध्ये एका बाजूला आदेश पाटील असतील आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जॉईंट होतील उत्कर्ष पाटील. जाऊया कम बॉक्स जिथे धावांचा पाठलाग होतोय आणि तो तुमच्या समोर आणण्यासाठी हे दोन्ही आमचे समोरचे मित्र रेडी झालेत. थँक यू सो मच तुकाराम मांगेला सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये. सामना क्रमांक 5 मैदानाच्या दिशेने आहे. 58 धावा झाल्यात. 59 धावेंचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि 59 धावेंचा पाठलाग करण्याकरिता मागील मॅच मध्ये ज्याने खूप महत्वाचं योगदान दिलं होतं 29 धावेंचं तो भूपेन आहे. तर एकेंडे अगदी आपण पाहताय विकी पाटील. आमच्या समवेत उत्कर्ष आहेत. ज्या पद्धतीने पहिली इनिंग झाली धावा होऊ शकल्या असत्या अधिक, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्या धावा खुंटीत केल्या. योग्य ती टोटल आहे. लढण्याजोगे बळ आहे, परंतु हे बळ तेवढं जाईल का हे सुद्धा पाहणे योग्य. पहिला चेंडू लॉफ्ट केला इनफिल्डच्या वरनं. खूप चांगला स्ट्रोक आहे. पॉइंट दिशेने नो चान्स. 1 बाउन्सने क्लिअर सुद्धा होईल. पहिल्या चेंडूवर चौकार. रन कैलास पाटील मालक हाय बाप्पा मोर्या 11 संघाचा. बाप्पा मोर्या 11 संघाचा. बाप्पा थँक यू सो मच. खूप चांगला फटका. पहिल्याच बॉलवरती या फटक्यांची निवड केली महत्वाचं असतं. तुमची नजर किती तुम्ही पद्धतीने बॉलवर ठेवता महत्वाचं आहे. आणि पहिलाच बॉल स्कोअर ऑफ द विकेटनं खूप चांगला फटका जिथे चौकाराची मोहर उमटली. 1 बॉल 4 रन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अजय आणि अजयच्या विपक्षात भूपेश आहे. त्यांच्यासाठी दुसरा बॉल. याही वेळेला फुलर लेनचा बॉल होता. बॉलला बिटवीन द गॅप अगदी वेगाने खेळलाय. मिड विकेट आणि वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. 2 बॉलचा खेळ झाला. 5 रन पाटील सर. 5 रन्स ऑन अ गार्ड. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहा जर या मॅच मध्ये जर चमक करून दाखवायची असेल वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाला तर धावा रोखाव्या लागतील. म्हणून क्रिकेटमध्ये ही गोष्ट मिळवण्याकरिता सुद्धा तुम्हाला तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष, सांघिक कामगिरी या सर्व गोष्टी कराव्या लागतील. परंतु समोरच्या दिशेने फलंदाजी काय कलात्मक होत आहे. आणखी एक तीखा फटका. मिळतील धावा 4. कव्हर ड्राईव्ह 4 रन्स. खूप चांगला फटका. इथे आपण पाहता दोन्ही फलंदाज एका बाजूला विकीच्या साथीने भूपेन. दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी. सुरुवात तुमची चांगली असली तर तुम्ही जे तुमचं टार्गेट आहे ना त्यापर्यंत अगदी योग्य रीतीने पोहोचाल आणि ती सुरुवात इथे बघायला मिळते बाप्पासाहेब फणसपाडे या संघाकडनं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या षटकातला चौथा बॉल ओव्हर द स्टंप्स. यावेळेला बॅट चिकट आणि कीपरची साथ. फलंदाज बाद. गॉन. पहिला धक्का. चांगलं व्हेरिएशन होतं यावेळेस. हलकसं गतीमध्ये परिवर्तन. विक्याने चांगली स्टार्ट करून दिली होती. एक चौकार आला होता परंतु जास्त काही कन्वर्ट करू शकले नाहीत आणि 4 या धावसंख्येवर अगदी बाद झाल्यात. रिप्लाय मध्ये अगदी आपण पाहू शकाल हलकेशे फिंगर रोल केले गेले होते. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की रॉंग वन त्याच पद्धतीने आणि अगदी स्लाइस करण्याचा जोरकस प्रयत्न झाला. त्याचंच कारण हलकेशी एज लागली आणि यष्टीरक्षकाने एक चूक झेल टिपला. या मॅच मध्ये योग्य त्या पद्धतीने कामगिरी तेव्हाच असू शकते जेव्हा एखादा विकेट किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा संघाकडनं अगदी पाहायला मिळतील. अगदी बरोबर. डॉट बॉलचं प्रमाण जर वाढलं तर मग खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये येईल फिल्डिंग टीम कडनं मजा. सध्या 4 बॉलचा खेळ झाला. 9 रन गोलंदाजी. ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा अजय तयार. ऑन साइडला चांगला फटका आहे. जबरदस्त फॉलोइंग स्वीप. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर. थांबायला उशीर नाहीये. इथे पहिल्या चेंडूपासून आक्रमण ही ओळख राहिली आतापर्यंत बाप्पासाहेब फणसपाडे या संघाची. दमछाक सोडणारा हा षटकार. 6 धावा. आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतंय गाणं. चामुंडेश्वरी मातेच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतंय गाणं.
थँक्यू सो मच. खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग आणि जी असायला हवी. ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेच्या खेळामध्ये असता त्यावेळेला ही तुमची सिद्ध होण्याची भूमिका ही खूप महत्वाची असते. तुमचं इंटेंट काय आहे यांनी इंटेंट दाखवलंय की सुरुवात आम्हाला आक्रमक करायची आहे. एक धक्का जरूर मिळाला असेल हरकत नाही. आमच्याकडे डेप मध्ये गोलंदाज फलंदाजी आहे त्या अनुषंगाने आपण पाहतात. खूप चांगली फलंदाजी. अगदी शेवटचा बॉल. या षटकातला गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओव्हर दी स्टम्प्सनं. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन. आधीच बॅटचा ब्लेड आला आणि तदनंतर बॉल उशिराने आला. ज्या अनुषंगानं पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या पद्धतीने संपला जिथे 15 रन 1 विकेट मी म्हणेन की 50-50चे बॅटल पहिल्या षटकात रंगलं. ज्यामध्ये एक विकेट सुद्धा आले अजय करिता, परंतु महत्वाच्या धावा सुद्धा गेल्यात. कारण की पॉवर प्ले मध्ये हलकंसं जे मार्जिन ऑफ एरर असतं गोलंदाजाकडे थोडंसं कमी असतं उत्कर्ष. आणि त्यामध्ये एक योग्य ते व्हेरिएशन जेव्हा जेव्हा व्हेरिएशन दाखवले अचूक टप्पा ज्या वेळेस दाखवलाय गोलंदाजाने तेव्हा तो कारगर साबित झालाय. आणि जिथून अगदी कारगर साबित तेव्हाच होईल जेव्हा ती लेंथ आपण थोडीशी मात्र कधी हार्ड लेंथवर ठेवाल. जास्ती पुढे नाही जास्ती मागे नाही. आता समीकरण आपण पाहताय 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 44 धावा अजून सुद्धा करायच्या आहेत. आणि व्यासपीठावर आपण पाहू शकाल आमच्या महिला भगिनी ज्या पाठीराखे आहेत. खास करून इथून बापासाहेब फणसपाडा योगिताजी यांना आपण पाहू शकाल. सुप्रियाजी पौर्णिमाजी या सुद्धा माझा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं स्वागत. आणि चिमुकल्या सुद्धा आहेत त्या सुद्धा आस्वाद घेतात. सर्वांचं स्वागत असेल. राकेश या रनचेस मध्ये जर डिपेंडिंग धावा जर होऊ शकतात तर राकेश गवारी मच डिसाइडर बॉलर असू शकतो उत्कर्ष. अगदी बरोबर. डाव्या हाताने आलेत या वेळेला. जरी तो गोलंदाज असेल चांगल्या धाटणीचा मीही माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा फलंदाज भूपेन सांगतायत. समोरून वार टॉपच्याला मारायचं आणि आताच मारायचं. 6. थँक्यू. काय जबरदस्त हिट होता भूपेनच्या बॅट मधनं. अगदी हर्ष उल्हासित करणारा. आणि त्या दिशेने घनश्याम हर्ष उल्हासित होत आहेत. पाठीराखे आहेत मोठ्या प्रमाणात. अगदी आपण पाहताय बापासाहेब 11 फणसपाडा या संघाचे 21 या अंकांवर कुलबर्ले त्यावेळेस हाताळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने डेंजर झोन कडे. हो कॉन्सन्ट्रेट नव्हतं. ऍक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही स्लिपी होऊ शकत नाही. तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाही. कधी वेळ बदलेल क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. म्हणून जागते राहू मैदानाच्या दिशेने. इथे जर तपासून पहिल्या गोलंदाजाला बॉल पकडायचा होता. पकडून जर तुम्ही यष्ट्यांना निश्चित स्वरूपात जर ब्लश केलं असतं तिथे बाद होण्याची दाट शक्यता होती. परंतु त्यांनी डायरेक्ट हिटचा संधी घेतली. योगेश पाटील यांच्या रिव्हर्स स्वीपच्या षटकाराला 100 रुपयात. इथे आपण पाहू शकाल काय फटका केला. नजाकत वेगाने खेळलेला फटका जिथे क्षेत्ररक्षक झाले बीट शेवटच्या क्षणाला. जे फलंदाजाला हवं होतं ते मिळालं. कव्हरच्या रिजन मध्ये आला एक दमदार चौकार. 4. मांडवा खाली. खूप चांगला स्ट्रोक खोलवर लेंथ होती. आणि ज्याला अगदी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने थ्रू दी मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले. शुभम नाईक होते त्या दिशेने. हलकीशी मिस्टेक झाली आणि मिस्टेकचा परिणाम 4 धावा. म्हणून क्रिकेटमध्ये नो एक्सक्युजेस. जेव्हा आपण उतरता तेव्हा 100% एफर्ट्स आपल्या संघाकरिता देणं ही खूप महत्वाची बाब आहे. हलकीशी तुमची मिस्टेक मॅच मध्ये विजय आणि पराभवाचं अंतर ठरू शकतं. कुलबर्ले चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर आहे. परंतु अगदी थोडंसं पाहायचं झालं तर इम्पॅक्ट आउटसाइड लेग होतं आणि पंचांनी दर्शवलं इट्स लेग बाईट्स. एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डवर मिळेल. 27 रन धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झाला. खूप चांगला खोलातला बॉल होता. निश्चित स्वरूपात जे बक्षीस लगावली जातात त्यांना विनंती करेन की आपण स्वतः या मुख्य व्यासपीठावरती लाईव्ह समोर तुम्ही ते बक्षीस येतं हे महत्वाचं असतं. फोनवरनं निश्चित स्वरूपात ते तुम्ही दिसत नाहीत. त्या अनुषंगानं आयोजकांच्या मेसेज आहेत. या वळला भूपेन नावाचा ब्रँड खूप लांब हाय अँड हँडसम. अगदी आपण पाहतात ऑन साइडला ठोकलेला खूप चांगला षटकार. 6. प्रीमियर लीग जोराना पापा मोरया 11 फणसपाडा संघ आहे बोलायचं छान. पापा मोरया 11. आज भूपेन नाव हे काय आहे ते सर्वांनाच ठाऊक झालंय. काय जबरदस्त पद्धतीने भूपेनची ही फलंदाजी. निर्णायक क्षणी निर्णायक क्षमता असलेला हा फटका होता. अगदी राकेश गोवारीवर चढवलेले हे प्रतिहल्ले थोडासा संघाला मात्र दिलासा देऊन जाईल. 33 या अंकांवर. एक गडी बाद. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. राकेश पुन्हा एकदा ऑन दी मार्क.
फुलटॉस ऑन साईडला बडवलंय त्या दिशेने क्षेत्ररक्षक. हो आता मिस्टेक झाली. पहा कमबॅक जर व्हायचा होता तर तुम्हाला इथून विकेट खूप महत्वाची असते, कारण की भूपेन ज्या लयने चाललाय त्याने जो ठेका धरलाय ना त्या तालमध्ये थोडासा कुठेतरी आता मात्र आपण पाहू शकाल बिघाड करण्याचा प्रयत्न. प्रकाश मस्कर होते त्या दिशेने, त्याच्या माध्यमातून झाली मिस्टेक. इथून फलंदाज साबूत आहेत. 34 या अंकावर 2 षटकाचा खेळ. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी बाहुबली भूपेन याची पाहायला मिळाली. चर्चा जारू राहील. देऊया आपण डीजेला संधी, घेऊया एक सुमधुर गीत. थँक्यू सो मच. प्रकाश किरकिरा सर आपल्याला बघायला मिळतात. श्रमजीवी संघटना वसई तालुका सचिव यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 500 रुपये. इथे बक्षिसांचं खैरात होतं. भूपेनला खूप चांगली इथे संधी आहे, कारण त्यांच्या बॅटमध्ये जे फटके आलेत ना, एक संधी मिळाली आता. जो कॅच सुटलाय तो तुम्हाला निश्चित स्वरूपात त्रास देईल, कारण तुम्ही कॅच कुणाचा सोडला, जो समोरून वार करतोय. तुमच्या चांगल्या गोलंदाजांवरती ज्याने आक्रमण केलं त्याचं नाव भूपेन, तुम्ही त्याचा कॅच नाही सोडू शकत. या मुमेंटला जिथे धावसंख्यांचा ओघ वाढता होता, धावसंख्यांचा ग्राफ उंचावत असताना तुम्ही चुकीच्या फलंदाजाला संधी दिली. आता तो फलंदाज येणाऱ्या काळात कुठल्या पद्धतीनं विध्वंसक रूप धारण करतो या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. यावेळेला थोडेसे बाहेरच्या दिशेने गेले, तदनंतर बॉलला कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणेन स्वाभाविक खेळाकडे जा. फील्ड रिस्ट्रिक्शन बघून जर तुम्ही हा फटका खेळायला गेलात योग्य निवड होती, परंतु तुमच्याकडे जर ताकद असेल तर इथे बॉल तुम्ही सीमारेषेच्या बाहेर कुठेही मारता. ज्या अनुषंगाने मी म्हणेन की तुमचं क्रिकेट खेळा. चांगली लाईन यावेळेस हलकासा डब्बा कट झाला. उलटा चेंडू होता परंतु वेध घेऊ शकले नाहीत. त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहेत. प्रकाश यांना अगदी आपण पाहत आहे. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव. आता इथून सिच्युएशन ही हलकीशी सरकत चालली, तर या सिच्युएशन मध्ये जर पुढे यायचं असेल उत्कर्ष तर इथून विकेट खूप महत्वाची असेल. आणि विकेट 1-2 ने चालणार नाहीये, तुम्हाला कन्सिस्टंटली ते विकेट घ्यावे लागतील जर या मॅच मध्ये अगदी वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाला परतायचं असेल तर. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की विकेट ही तुमच्यासाठी भूमिका आता खूप महत्वाची असेल. डॉट बॉल जरूर आले, परंतु कसे फलंदाज जे महत्वाचे आहेत, एका बाजूला धीरज आणि भूपेन हे जोपर्यंत क्रीजवरती राहतील तोपर्यंत ते डॉट बॉलचं प्रेशर घेणार नाही. त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे मोठे फटके, एक जर खराब बॉल आला त्याची ती विल्हेवाट लावण्याची क्षमता राखतात. या वेळेला आपण पाहतात फटका खेळला, खराब क्षेत्ररक्षण. या लेवलला तुम्ही असं क्षेत्ररक्षण कराल ना तर मग जलेपेन. मग आता धावसंख्या वेगाने वाढली. आता 39 रन फलकावरती झालेले आहेत, म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही स्कोर कार्डला आणखीन जवळ जवळ घेऊन चाललेत. चांगला फटका. 39 या अंकांवर एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. खराब क्षेत्ररक्षणाचा सिलसिला जारी आहे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की एखाद्या आंब्याच्या टोपलीमध्ये एखादा आंबा आपण सडका ठेवला तो सर्व आंब्यांना सडवून टाकतो. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. मिस फिल्डिंगचं घ्या भुगतान आता षटकाराने करावं लागेल. धीरज सुद्धा पार्टीमध्ये झालाय जॉईन. मिळतील धाबा 6, मॅक्झिमम हिट, षटकार. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात खडे खडे स्ट्रोक, जी ताकद ठेवले त्यांनी. शेवटचा बॉल याही वेळेला थोडासा रचनात्मक खेळायचा होता. टॉपेज यष्टीरक्षकाचे हात तिथे सेफ हँड आणि त्यांच्या हाताची ओंजळ योग्य ठरली. खूप उशिरानं जो विकेट मी म्हणेन की धावसंख्या 27-28 वरती हा विकेट यायला हवा होता तो 45 वरती आलाय. 8 बॉल 20 धावांची कडक खेळी, झंझावती खेळी, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि तब्बल 250च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग एव्हरेज आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त क्रिकेट. धीरजसाठी टाळ्या व्हायला हव्या. नक्कीच निडरपणे खेळलाय आणि नेहमीच आपण म्हणतो ना की डर के आगे जीत, आणि त्याच पद्धतीने धीरजाची ही फलंदाजी झाली उल्लेखनीय. म्हणून स्वतःचं महत्व आणि स्वतःची ओळख ही निर्माण करायची असेल तर आत्मविश्वासाने खेळ आणि स्वतःला नेहमीच आपण बाग करा. कुठल्याही वेळेमध्ये कुठल्याही समयामध्ये या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. चांगला झेल राकेशच्या माध्यमातून अगदी त्या दिशेने टिपला गेला. 45 या अंकांवर 2 गडी बाद आहेत. आता इथून 14 धावींची आवश्यकता, अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. सौरभ आहेत नव्याने फलंदाज, जे आयकॉन खेळाडू आहेत या संघाचे अगदी ते दाखल झालेत. म्हणजेच एकेंडे भूपेनाने आपली मानसिकता परिपूर्ण दाखवून दिले. आणि मी म्हटलं ना की स्वतःच्या नावाची ओळख ही भूपेनाने सुद्धा दाखवून दिले वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. आणि सुपर पद्धतीचे अगदी स्ट्राईक रेट
मोठे फटके मारले जात आहेत, कन्सिस्टंटली मारले जात आहेत आणि ते सुद्धा खूप महत्वाचं असेल उत्कर्ष. 12 बॉल 14 सातत्य महत्वाचा असतं, तो जो मी उल्लेख केला आणि ते सातत्य राखत फलंदाजी चांगली झाली. त्या अनुषंगाने या मॅचला 12 बॉल आणि 14चं इक्वेशन घेऊन आले. चांगली फलंदाजी. एका बाजूला भूपेन या मॅचचे खऱ्या अर्थाने हिरो. संधी मिळाल्यानंतर तुम्ही कसं खेळता, याही वेळेला खूपच बाहेर होता बॉल. त्यांनी निश्चितच प्रयत्न केला हुक करायचा, पंचांनी सांगितलं तो बॉल वाईड, त्याला दंड भरावा लागेल 1 रनचा आणि मिळाली या सिंगलने 46. याच धावा वाचवायच्यात कुठेतरी जर या मॅच मध्ये कलाटणी द्यायची असेल. 46 अंकांवर धावफलक, अजूनही 13 धावींची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवर अजय वैती पुन्हा एकदा सुसज्जित होईल. यावेळेस ही चांगली लाईन आहे. अगदी थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला भूपेन याने, परंतु लेन थोडीशी मागे सुद्धा होती आणि शरीरापासून दूर सुद्धा फेकली होती. म्हणजे जी जागा बनवण्याचा प्रयत्न करत होता तो थोडासा निष्फळ ठरला. सरळ चढी असत्यांच्या वर्ण ट्रॅव्हल झाला डॉट बॉलची सांगता. असेच डॉट बॉल हवे आहेत जर या मॅच मध्ये वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाला यायचं असेल पुन्हा एकदा तर. डॉट बॉल महत्वाचे आहेत. जी डॉट बॉलची तुम्ही भूमिका मांडली खूप महत्वाची आणि मी म्हणेन की डॉट बॉल सहित जर विकेट भूपेनचा मिळाला ना तर आणखीन मजा येईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. याही वेळेला खराब यष्टिरक्षण. तुमच्याकडे बँकेत बॅलन्स कमी, त्यामध्ये तुमचा खर्च असा स्वेअर कधीतरी शाकाहारीवरती यावं लागेल. नॉनव्हेजचा खर्च रोज रोज कराल तर लवकर पैसे संपतील आणि सध्या तेच झालं. 50 वरती 2 धक्के, हा नशिबाचा चौकार, मच निडेड बाउंड्री. बॅटिंग सांगेल की आम्हाला हेच पाहिजे होतं आणि तेच झालं. खराब फिल्डिंग पाहावी लागेल कारण की वाकले नाहीत आणि तिथपर्यंत जोपर्यंत बराच उशीर झाला होता. गाडी उशिराने पोहोचली आणि तोपर्यंत अगदी सुटला होता चेंडू. लॉंग स्टॉप रिजनला महत्वाच्या धावा अर्जित झाल्यात. आता फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे म्हणूनच आपण 2024 मध्ये तो झेलचा प्रामुख्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये उल्लेख करतो. द स्कायने टिपलेला तो झेल, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचा संपलेला तो खेळ आणि तब्बल 17 वर्षानंतर भारताने तो विश्व वर्ल्ड कप भारतामध्ये पुन्हा एकदा परतून आणला. त्याचं प्रामुख्य आहे क्षेत्ररक्षण. म्हणून क्षेत्ररक्षण हे नेहमीच हाय क्वालिटीचं असावं आणि तेच अगदी थोडंसं खराब पाहायला मिळालं वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाकडनं. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, क्षेत्ररक्षण ही तुमचं बेसिक आहे. क्रिकेटचं प्रमुख क्षेत्ररक्षण असतं. याही वेळेला चांगला बॉल ज्यामध्ये थोडीशी गती कमी केली आणि बॉल इथे जर आपण पाहिलं तर त्या लाईन और लेंथ मध्ये थोडे बदलाव केले. बघा रिप्लेच्या माध्यमातून बोटांतील कौशल्य, थोडेसे बोट फिरवली त्या बॉलवरती लेग कटर आउट स्विंग बघायला मिळाला, ज्या अनुषंगाने डॉट बॉल येतोय. 51 वरती 2 धक्के. व्हेरी वेलकम उमेश भगत हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क हे त्यांचं सुद्धा पाहायला मिळतंय. इथून डॉट बॉलची सांगता. आता हा डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये आपण उल्लेख ना करतोय की डॉट बॉल आले पाहिजेत आणि सलग 2 डॉट बॉल आलेत. थोडासा त्या ठिकाणी आपण पाहताय अतिरिक्त काहीतरी प्रयत्न होतोय सौरभच्या माध्यमातून. सिच्युएशन नुसार स्वतःला तयार करा. ज्या पद्धतीने डिमांड झाले त्या पद्धतीने सप्लाय करा. आता 7 चेंडू आहेत, 8 धाबींची आवश्यकता. हा शेवटचा अंतिम चेंडू खूप निर्णायक असणार आहे. कोलवर लेंथ हाताळले, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे निलेश. ओहो गफलत. क्रिकेट मधील आहे इंडिया गेट. 2 टांगों के बीच में से निकलती हुई फर्रार होती हुई 4 रन चौकार. थँक्यू. बघा रिप्ले आपण पाहताय. संघाचे कर्णधार आहात तुम्ही. तुमच्या अंगावरती खांद्यावरती संघाचं वजन असतं. संघाचे तुम्ही प्रमुख आहेत. ज्यावेळेला कुटुंब प्रमुख जर असा परफॉर्मन्स असेल मग बाकीच्यांकडून अपेक्षा ते सांगतील की आमचे पप्पाच असं करतात, पोरं सांगतील आम्ही काय करणार. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ते झालं. आता सध्या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ आहे आणि 6 बॉलमध्ये 4 धावा. मी याचं सारं श्रेय देईन भूपेनला, परंतु भूपेनची फलंदाजी जेवढी चांगली राहिली ना तेवढं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन संघाचं वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा याही संघाचं राहिलं. त्या अनुषंगानं पाटील सर थोडंसं भुगतान तुम्हाला आता या मॅच मध्ये एक्झिट पोलला आणून ठेवलंय. म्हणूनच दूध उत गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब तक चिडिया चुक चुकी खेत. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 6-4 धाव्यांची आवश्यकता अजून सुद्धा इथून समोर असेल. ज्या मिस्टेक झाल्यात ना त्या कुठेतरी न होणं योग्य होत्या, परंतु त्या मिस्टेक झाल्यात स्वतःकडनंच म्हणून दुसऱ्याकडे आपण बोट दाखवू शकत नाही. इथे ज्या मिस्टेक झाल्यात त्या सुधारायच्या असतील तर प्रयत्न तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. म्हणून इथून आता जोपर्यंत आपण पाहताय मॅचच्या सिच्युएशन मध्ये बापासाहेब फणसपाडा संघ परिपूर्ण अग्रेसर आहे कारण की 4 धाब्यांची आवश्यकता आणि दोन्ही सेट फलंदाज एक एंडने भूपेन आहे स्ट्राइक एंडला.
आणि ज्या पद्धतीने भूपेनने आतापर्यंत फलंदाजी केली ती कन्सिस्टंटली बाहुबली हिट. भूपेन क्या है हे सबको आज पता चल गया. काय जबरदस्त फलंदाजी, अफलातून स्ट्रॉंग फिनिश, वन साइडेड हिरो भूपेन. चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. चला शिक्षण आपण करून घ्या, हस्तांदोलन करून घ्यायचं आहे. चुका होतात क्रिकेटमध्ये, त्या चुक्यातूनच शिकणं ही खूप महत्वाची बाब आहे. ज्या काही मिस्टेक झाल्या त्या क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेट हा खेळच त्याच पद्धतीने आहे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की जर आपण विजयी होतो तर पराभव झाल्यानंतर तर पराभव पचवण्याची क्षमता सुद्धा आपल्या संघामध्ये असणं खूप महत्वाची बाब आहे. आता इथून काहीतरी शिकण्यासारखं असेल तर एकीकडे हर्ष उल्हास आहेत, बाबासाहेब 11 फणसपाडा हा संघ खूप चांगल्या पद्धतीने समरी आपण पाहता. हेमंत